कदम सर काय वेळ घालवताय उगाच? नाही नाही लग्न मी बोलला नाही लग्न कदम सर नाही काहीही घाई नाहीये. काय आहे फाईल जर सापडली नाही तर आपण CID ला बोलवूया ना. काही काळजी करू नका अजिबात घाई नाही. हा ठीक आहे ठीक आहे. मिळाली. ओके थँक्यू कदम सर थँक्यू. सर ही कर्नाटक टूरच्या डिटेल्सची फाईल. हा द्या त्यांच्याकडे. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडनं कर्नाटकमध्ये काढल्या गेलेल्या सगळ्या टूर्सच्या डिटेल्स याच्यात आहेत. त्याचा नीट अभ्यास करा. आजपर्यंत एकही टूर सक्सेसफुल झाली नाही, आपल्याला यश मिळालं नाही. ते का मिळालं नाही हे तुम्हाला या फाईलमधनं कळेल आणि ह्याच्यातनं एक चांगली टूर मला डिझाईन करून द्या कर्नाटकसाठी. येस सर. आय एम सॉरी, मला माहिती आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पण सर डोंट वरी होईल. ग्रेट. नाही पण मला एक कळत नाही, प्रत्येक कामासाठी अदितीच कशाला? बाकी कोणी नाहीच आहे का ऑफिस मध्ये? काय तेवढी एकच चेअर आहे फक्त? रजनी, कारण तिने ते सिद्ध केलंय. हा ठीक आहे ना, आम्हाला द्या संधी, आम्ही पण करतो प्रूफ सिद्ध करतो ना. पण आम्हाला संधी कशी मिळणार? आम्ही सरांच्या मर्जीतले नाही ना. किंवा कदाचित कदाचित आम्ही एफिशियंट नाही. कोणी सांगितलं तसं? खरं तर तू खूप एफिशियंट आहेस. हो, पण तुझी एफिशियन्सी फक्त बोलण्यात वापरली जाते आणि तुझं बोलणं आत ऐकू जात नाही. काय? शट अप. सॉरी. काय ना रजनी, आदिती एफिशियंट आहेच, पण त्याबरोबर ती नम्र आणि अतिशय साधी सरळ मुलगी आहे. साधी साधी भोळी सरळ. अदिती दाखवायलाय फक्त सगळं. आणि या साध्या भोळ्या सरळ मुली आतून कशा असतात हे फार चांगलं माहिती आहे मला. बस बस. तू नाव का ठेवतेस रजनी आदितीला? ओरडताय कशाला? हा, एवढं चिडायला काय झालं तुम्हाला? फार त्रास होतोय का आदितीला बोलतीये त्याचा? नाही होत असेल त्रास ना तर होऊ दे. गप का जरा. बोलतीये ते खरंय. गप का जरा. पाणी घ्या. मला बोलतात उगीचच. माझ्याशी कोणी बोलू नका प्लीज प्लीज. कोणी बोलू नका माझ्याशी. तुम्ही एवढी चिडताय कशाला अरविंद? कोण खरं कोण खोटं आपल्याला माहिती आहे ना. अगं नंदिनी, तुला काही माहिती नाहीये. अहो काय होतंय तुम्हाला अरविंद? पाणी. तू जाऊन तिकडे जागेवर बस. जागेवर बस नंदिनी, जागेवर बस प्लीज प्लीज. जागेवर बस प्लीज.
नाही नाही लग्न नाही 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 लग्न नाही लग्न नाही. काय झालंय यांना? असं का वागतायत ते? सर मी कदम सरांशी बोलते, त्यांना भेटते मी. का? ऍक्च्युली चुकून ही बिलिंगची फाईल आली आहे त्यांच्याकडून. काय? आपण एखादी फाईल घेतो तेव्हा त्याच्यात काय आहे हे आपल्याला बघता येत नाही. कुठली फाईल घेऊन आलात तुम्ही? नवरे काय नाही हे काय आहे? नाही सॉरी सर. आपण जेव्हा फाईल देतो तेव्हा आपण उघडून बघण्याचे कष्ट सुद्धा घेत नाही. नाही सर म्हणजे नशीब आपलं की इथे आदिती समोर आहे. ही जर एखादी दुसरी व्यक्ती असती तर काय केलं असतं? सर सर What is this? नाही सर मी मी बघतो काय आहे ते. म्हणजे कदम सरांशी मी बोलतो. पुन्हा अशी चूक कधी होणार नाही. पुन्हा नाही, कधीच नाही. येस सर. सर सर इट्स ओके. कधीतरी अशी चूक होऊ शकते. आणण्यात फाईल आणण्यात चूक. जा लवकर करून या. ठीक आहे. मिस आदिती. सर सर इट्स ओके, मी बघते. आय विल हँडल. काय आहे हे कदम? काय आहे? ठीक आहे, कर्नाटक टूरच्या डिटेल्सची फाईल आहे. अरे बिलं आहेत ती बिलं, आणि ती सुद्धा. हे बघा, फाईल देताना तुम्हाला नीट बघून देता येत नाही. आज दुसरी कोणी व्यक्ती असती तर काय झालं असतं? कदम, फाईल शोधण्यात चुका करणार असाल तर ऑफिसमध्ये काम कशाला करताय? हा? नवरे, चूक होऊ शकते ना एखादी वेळ. ठीक आहे, किती ओरडतात त्यांना? ते चुकलेत म्हणून. आणि चुका करणारे माणसं मला अजिबात आवडत नाहीत. कदम काका सॉरी. आदिती मॅडम, अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? खरं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळूनच यांची माफी मागायला हवी. नाही नाही लग्न नाही, माफी मागायलाच हवी. खरं म्हणजे मीच तुमची माफी मागतोय सर. अहो चुका या होतातच. हं? चुका काय कोणी मुद्दाम करतं का? मी सरांना समजावून सांगेन. हा हा. आणि हे बघा कदम, तुम्ही अजिबात चिडू नका. पाहिजे तर मी माझे शब्द मागे घेतो. हा. पण प्लीज तुम्ही आता काळजी करू नका. हे बघा कदम, आता तुमच्यावर कोणीही ओरडणार नाहीये. ओके? तांगडे, अरे कदम सरांसाठी पाणी आण. नाही तसं नाही. ही घ्या फाईल. अरे हो, थँक्यू कदम सर, थँक्यू. आदिती मॅडम, ही घ्या ही फाईल. ओके. ओ गॉड, हे काय होतं? करिश्मा, जादू, चमत्कार. एक मिनिट. कदम काका काहीतरी बोलले नवरेंना.
मग नवरे एकदम वरमले. काका काय बोललात तुम्ही त्यांना? सांगा ना आम्हाला सगळ्यांना पण. आम्ही सगळे हा मंत्र वापरू, जरा बरे वागतील ते नवरे. काका अरविंद निघूया ना. नाही, मला खूप काम आहेत. अहो पण सांगितलं ना मला खूप कामं करायची आहेत म्हणून. हॅलो. नाही, मला काही नकोय. मला आता कोणाशी काही मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. मला हे बघ, मला भूक नाहीये. माझ्यासाठी तू जेवण बनवू नकोस, उशीर होईल. आता मी उशीर होईल म्हणून सांगितलं ना, मला काही जेवण बनवू नकोस, भूक नाहीये. एकदा सांगितलं ना. लिसन एव्हरीबडी, सगळ्यांसाठी एक न्यूज आहे. ऑफिशियली ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलच, पण आपलं ऑफिस आपण शिफ्ट करतोय. येस, लवकरच आपण आपल्या जुन्या ऑफिसला शिफ्ट होत आहे. हा, जुनं असलं तरी आता आधीपेक्षा ते जास्त चांगलं आहे, जास्त स्पेशियस आहे. आणि जुनं ऑफिस जसं आधीपेक्षा जास्त चांगलं आहे, तसंच मलाही तुमच्या सगळ्यांकडनं चांगल्या कामाची अपेक्षा आहे. त्याची ऑफिशियल डेट लवकरच डिक्लेअर होईल, ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो एव्हरीबडी, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. घाटकोपर, बाप रे. मला वाटलं होतं आपल्या नशिबात ते नसेल, पण शेवटी आलंच. अरविंद, तुमच्यासाठी तर फारच बरं झालंय. घाटकोपर म्हणजे 2-2 ट्रेन बदलायला नको. लवकर घरी जाल, पूर्वीसारखे. यार, घाटकोपर काय? ही काय जागा आहे का ऑफिसची? ऑफिस आतमधनं कितीही पॉश असू दे, काय उपयोग आहे त्याचा अशा जागी असताना? हे काय वाईट होतं पण कळतच नाहीये. चला, म्हणजे आता मेट्रोचा प्रवास सुरू होणार. ते पण एक बरे, नेहमीचा तो ट्रॅफिकचा त्रास नाही आता. ऑफिस शिफ्ट होणार म्हणजे बसायच्या जागाही बदलतील ना? हो हो. हा, बदलणार. मग तू माझ्या शेजारी येणार. काय माहित आता क्युबिकल्स आहेत की आणि काही. एकमेकांना बघू तरी शकणार आहोत की नाही देव जाणे. ओ नवरे, पण हे असं अचानक कसं झालं हो? अहो, मला काय माहिती, मला काय विचारताय? सर काय सगळे डिसिजन मला विचारून घेतात का? चिडताय काय? चल बाय बाय एव्हरीबॉडी. बाय. अरे देवा, जय, अरे मी कालच पास काढला होता, आता पुन्हा दुसरा काढावा लागणार. जय, आपल्याला फारच त्रास होणार आहे विरारवरनं ये जा करणं म्हणजे. बाय 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 अरविंद काका. सॉरी, सो सॉरी. एवढा उशीर? अरे हो. सगळं ठीक आहे ना? हो, अण्णांना माझ्या समोरच जेवायला लावलं मी. आणि उद्याची भाजी करायची होती ती बनवली आणि मग निघाले, म्हणून उशीर झाला. सॉरी. पण मग आधी ती वहिनी काय? जय, हे बघ, वहिनी हे सगळं का करत नाही ह्याचा विचार मी नाही करत,
मी तिथे असले की अण्णांना बरं वाटतं ना. मग बस माझ्यासाठी फक्त तेवढंच महत्वाचं आहे. आता जर का आपण सगळे एकत्र राहत असतो तर अण्णांची सेवा आपणच केली असती ना. मग आता आपण एकत्र राहत नाही म्हणून कदाचित देवाने आपल्याला ही दिलेली संधी आहे असं मानूया आपण. जगातल्या कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला तू पॉझिटिव्ह अँगल देऊ शकतेस ना. बरं तू काका काकूंना कळवलंयस ना की आपल्याला उशीर. मी विसरलो. अरे मग चल लवकर, आता ते वाट बघत असतील आपली. चल. तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? मग तुम्ही शांत आहात का? हो. मग फेऱ्या कशाला मारताय मगासपासनं? त्याला शतपावली म्हणतात, शतपावली. हा हो. आणि मी अस्वस्थ होऊ कशाला? मला काही नाही वाटत त्या पोरांबद्दल. आले वाटतं. हे थांब, मी बघतो जाऊन. तुम्हाला काय वाटलं? मला कळत नाही? मी काय विचारतोय? मला काही कळत नाही का? अहो आता दारातच बोलणार आहात का त्यांच्याशी? आत येऊ दे ना त्यांना. या आत या. काय चाललंय काय? काय चाललंय काय? तिला खाणाखुणा करण्यापेक्षा मला सांगा काय चाललंय ऑफिस मध्ये? अरे मी काय विचारतोय, काही माणुसकी वगैरे आहे की नाही? नाही 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 तसं नाही. अरे मी म्हणत होतो काय माणुसकी वगैरे काय आहे की नाही? तुम्ही त्यावर नाही म्हणताय. नाही काका, तसं नव्हतं म्हणायचं. माणुसकी आहे म्हणजे. मग काय चाललंय काय? मला तुमच्याकडनं काय ते कळलं पाहिजे. पण काका आमच्याकडे पर्याय नव्हता. आणि त्यांच्याकडे? त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगणार? आता काय सांगणार म्हणजे? तुम्हाला नीट तोंड उघडून सांगता येत नाही का? काका मी बोललो आहो. मग काय म्हणाले ते? मी सांगतो काय म्हणाले ते. ते म्हणाले असतील ऑफिस म्हटलं की असंच चालणार, काम करावीच लागणार, असंच की नाही? काका तुम्ही कोणाबद्दल बोलताय? कोणाविषयी म्हणजे? तुमच्या ऑफिस मधल्या बॉस विषयी. रोज कसला उशीर? याला काही माणुसकी वगैरे आहे की नाही? तुम्ही कोणाविषयी बोलताय? आम्ही पण तेच म्हणत होतो. हा आम्ही तेच म्हणतोय. आणि काम तर करावीच लागणार ना. झाला कबुली जबाब. आता तरी जाऊ दे त्यांना. अहो आत्ताच आलेत ते ऑफिस मधनं. नाही,
हाच प्रश्न आहे तुम्हाला सुद्धा माझा. काही माणुसकी वगैरे आहे की नाही? आम्ही इथं तुमची वाट बघत राहतो आणि तुम्ही. अहो किती अस्वस्थ होता. का मी अस्वस्थ का नसेन? मी अस्वस्थ असू शकत नाही? मला काय प्रश्न पडू शकत नाही? मला काय कोणाची काळजी वाटू शकत नाही? ए पोरांनो, एक काम करत जा, निदान एक फोन तरी करत जा. नाही तर ऍग्रीमेंट कॅन्सल करून टाकी ना. हळूहळू सगळे नियम शिथिल करत चाललाय तुम्ही दोघ जण, आणि हे अजिबात बरोबर नाही. लक्षात ठेवा, तुम्ही आजकालची पोरं ना सगळ्या गोष्टी गृहीत धरता. बस. अहो हो हो हो, हेच तुम्ही शांतपणाने सांगू शकता ना त्यांना. जा रे मुलांनो, तुम्ही फ्रेश होऊन या आणि तुम्ही चला गोळ्या घ्या. अहो नाहीतर तुमचं बीपी शूटअप होईल. काकांना जो काही मनस्ताप झालाय तो आपल्यामुळे झालाय. आपण चुकतोय जय. अजून किती लोकांना आपल्यामुळे त्रास देणार होत आपण.